कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत चेअरमन विकास कांबळे यांची 100% कर्जमुक्ती योजनेची घोषणा। कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात मांगल्य मल्टीपर्पज हॉल आणि लॉन ताराबाई पार्क कोल्हापूर इथे ठीक 11:30 वाजता अत्यंत खेळीमेळीत पार पडली। सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष श्री विकास कांबळे सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं। यामध्ये संस्थेचा अहवाल सादर केला। अहवाल सलात संस्थेचा वसूल भाग भांडवल 2,55,00,000 रुपये, संस्थेचा स्वनिधी 1,85,00,000, संस्थेच्या ठेवी 33,94,00,000, केडीसीसी बँक गुंतवणूक 12,57,00,000, सभासद कर्जे 30,07,00,000, संस्थेचा वार्षिक नफा 44,83,000 असल्याचं सांगत संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असल्याचं प्रतिपादन केलं। तसेच यावर्षीपासून सभासदांसाठी 100% कर्जमुक्ती योजनेची घोषणा लागू केली असून ती 1 ऑक्टोबर 2025 पासून काही नियम अटींना राहून व महत्त्वपूर्ण निकषांसह लागू करण्यात येईल असं सर्व संचालक मंडळाचे विचार विनिमयात जाहीर करण्यात आलं। या सभेसाठी संस्थेचे चेअरमन विकास कांबळे, व्हाईस चेअरमन सौ सुजाता देसाई, समिती सदस्य सौ सुजाता भास्कर, तज्ञ संचालक रघुनाथ मांढरे, संस्थापक संचालक राहुल मानगावकर, प्रकाश पवार, संचालक नंदकुमार कांबळे, रवींद्र मोरे, अण्णा पाटील, दिलीप वायदंडे, विलास दुर्गाडे, रघुनाथ कांबळे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, व्यवस्थापक बाबूराव साळुखे, वसुली अधिकारी समीर कळकी व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते। शेवटी आभार संस्थेच्या व्हाईस चेअरमन सुजाता देसाई यांनी मानले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।